कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अमरावती आरोग्य विभागाची रुग्णवाहिका ही धारणी येथे थ्रोट स्वॅब आणण्यासाठी गेली होती। धारणी येथून 21 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब घेऊन निघालेली ही रुग्णवाहिका अद्यापही गहाळ असल्याचे दिसून येत आहे। या प्रकरणाची संपूर्ण आणि सविस्तर चौकशी सुद्धा विदर्भ न्यूजने केलेली आहे। विदर्भ न्यूजने आपले वृत्त प्रसारित केले होते। त्यानुसार या रुग्णवाहिकेचा चालक हा मद्य सेवन करून होता असे सुद्धा म्हटले होते। ती गोष्ट खरी ठरलेली आहे। प्राप्त माहितीनुसार धारणी येथून निघालेली ही रुग्णवाहिका सेमाडोह येथे थांबल्यानंतर सेमाडोह येथे सुद्धा या रुग्णवाहिकेतील चालकाने आणि थ्रोट स्वॅब संकलनासाठी गेलेल्या चमूने सुद्धा मद्यप्राशन केल्याचे सेमाडोहमधील अनेकांनी सांगितलेले आहे। या प्रकरणाची सविस्तर चौकशी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे। 27 जून रोजी निघालेली ही रुग्णवाहिका अद्यापपर्यंत कुठे आहे याचा अजून थांग पत्ता लागलेला नाही। मात्र ही रुग्णवाहिका 15 फूट खोल दरीतून बाहेर काढण्यात आली होती। त्याचे व्हिडिओ शूटिंग सुद्धा विदर्भ न्यूजकडे प्रत्यक्षामध्ये आहे। आपण हेच पाहत आहात की ही रुग्णवाहिका क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत आहे। मात्र या प्रकरणाची कुठेही वाच्यता होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कमालीची दक्षता घेतली होती। कुठल्याही प्रकारची माहिती ही चिखलदरा पोलिसांना, धारणी पोलिसांना किंवा परतवाडा पोलिसांना देण्यात आलेली नव्हती। रुग्णवाहिकेचा अपघात झाल्याची साधी माहिती सुद्धा आरोग्य विभागाने लपवून ठेवलेली होती। या प्रकरणी विदर्भ न्यूजने अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांच्याशी बातचीत केली आणि त्यांना हा वृत्तांत कथन केला। त्यावेळी त्यांनी सांगितले, रविवारी आमची ॲम्ब्युलन्स धारणीला काही कोरोनाचे सॅम्पल घ्यायसाठी गेली होती। वापस येताना तुमच्याकडून कळलं की तिचा ॲक्सिडेंट झाला। पण जो रविवारी ॲक्सिडेंट झाला तो आजपर्यंत मला माहीत नाही। आता तुम्ही सांगितल्यावर मी चौकशी केली, DHOला बोलावलं, DHOने कबूल केलं। पण कबूल केल्यानंतरही त्याचा अजूनपर्यंत FIR केला नाही। त्या ॲक्सिडेंटला कोण जबाबदार आहे, ड्रायव्हर जबाबदार आहे, अधिकारी जबाबदार आहे, त्याची सरी चौकशी करून त्यांच्यावर योग्य ते कारवाई आम्ही करू। तदनंतर जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती असलेले बाळासाहेब हिंगणीकर यांच्याशी सुद्धा विदर्भ न्यूज चमूने भेट घेतली व त्यांना घडलेला प्रकार कथन केला। त्यावेळी त्यांनी या प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर करू असे आश्वासन विदर्भ न्यूजला दिले आणि निश्चितपणे जो प्रकार घडला घटांमध्ये त्या प्रकाराची चौकशी ताबडतोब DHO साहेबाला सांगून शिवसाहेबांशी बोलून घेईन, बबलूशी बोलून घेईन आणि लवकर चौकशी लावून त्याच्या 8 दिवसामध्ये त्या चौकशीचा निर्णय लागला पाहिजे अशा प्रकारचे मी DHOला आदेश दिला। आणि जे थ्रोट स्वॅब त्याच्यामध्ये आहे त्याची माहिती सुद्धा अद्यापर्यंत आलेली नाहीये। त्याची माहिती सुद्धा मी लवकर घेऊन आपल्याला ते माहिती कळवेल। नेमकी या प्रकरणी आता काय चौकशी होते हे पाहणे गरजेचे आहे। कारण धारणी येथून थ्रोट स्वॅब घेऊन निघालेली ही रुग्णवाहिका जरी गहाळ असली तरी धारणी येथील या थ्रोट स्वॅब मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्यामुळे आता चांगलीच खळबळ उडालेली आहे। विदर्भ न्यूज करिता परतवाडा येथून पंकज साबू, धारणी येथून तस्मीन शेख, चिखलदरा येथून मारुती पाटणकर, अमरावती येथून सुरेंद्र बिस्ने, शोएब खान यांच्यासह विदर्भ न्यूजचे प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा हा खास वृत्तांत भाग 3।